नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकऱ्यांच्यासाठी एक नवीन अपडेट मी आज घेऊन आलेले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील 4 दिवसांमध्ये आणखीन 5 योजनांचे पैसे जमा होणार आहेत. आता या आणखीन 5 योजना नेमक्या कोणत्या आहेत, कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या मिळणार आहेत आणि रक्कम किती असणार आहे, या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणखीन एका गरजू शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, या सरत्या वर्षाच्या शेवटीला राज्य शासनाने राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे योजले आहे. म्हणजे राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पुढील 8 दिवसांमध्ये या 5 योजनांतर्गत कमीत कमी 50 ते 60 हजार रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे. म्हणजे नवीन वर्षाला पहिला आठवडा राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अगदीच खास होणार आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातलीच माहिती जाणून घेणार आहे. पहिली योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना. या योजनेअंतर्गत 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 रुपये इतकी रक्कम कर्जमाफीची लाभ म्हणून मिळाला होता. पण सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दुसरी योजना अशी आहे की पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. या योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास 3% व्याज सवलत अनुदान म्हणून दिले जाते. त्यासाठी 72 कोटी खर्च करण्यामध्ये आले होते. हॉटेल अर्थसहाय्य योजनेस मदत वाढ दिली होती, अनुदान देण्यात आले होते. त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयांची मान्यता देखील देण्यात आली होती, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून त्यांनी ते जाहीर केले की याही योजनेचे जे काही पैसे आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर तिसरी अपडेट अशी आहे की महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याचे शासन निर्णयाने काढला होता आणि नियमित कर्ज भेट करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली. आजवर 14,31,000 शेतकऱ्यांनी बँक खात्यामध्ये सुमारे 5,190 कोटी रुपये जमा केले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. चौथी अपडेट अशी आहे की 2024च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील 1,70,00,000 व रब्बी हंगामातील 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये विक्रमी सहभाग नोंदवला. त्यामुळं त्यांचं जे काही प्रीमियम आहे ते या ठिकाणी सरकार भरते. मागील वर्षी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. चालू वर्षी 5,174 कोटी एवढी रक्कमाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे 5वी अपडेट. यामध्ये आपण जाणून घेऊयात की शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या पद्धतीची जी काही सवलत आहे ती या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की आपल्याला या ठिकाणी आधारवरती सुद्धा या ठिकाणी काय मिळणार आहे, कर्ज योजना उपलब्ध करून दिली जाणार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्ण वाटला असेल आणि जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की या ठिकाणी काय करू शकता, माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.